नमस्कार. अण्णाभाऊ साठे लिखित फकीरा या कादंबरीच्या 8व्या भागाचं वाचन आज आपण ऐकणार आहोत. कधी ना कधी घात होणार या एकाच विचारानं राधाचं काळीज पोखरलं होतं. जखमी हृदयावर फकीराच्या त्या हालचालींच्या सारख्या जखमा होत होत्या. फकीरानं शांत बसावं, त्यानं कुठं जाऊ नये, त्याचे वैरी टपून बसले आहेत, ते केव्हा तरी डोकं वर काढतील याचाच ते विचार करीत दिवस मोजीत होती. फकीरा सत्तूची सुटका करून आला आणि दुसऱ्याच दिवशी बाबरखान फौजदारानं गावात येऊन डेरा दिला. गावातून त्याचं बोलावणं येण्यापूर्वीच मागवाड्यात एकाएकी दंगल उडाली. आपापसात हाणामारी झाली. एकूण एक माणूस जखमी झाला. कधीही एकमेकाला शब्दानं न दुखावणारे मांग आपापसात लढले हे ऐकून गावाला आश्चर्य वाटलं आणि त्या मारामारीनं बाबरखान चरफडला. कारण बाबरखानाबरोबर उमा चौघुलाही आला होता. सत्तूची सुटका फकीरानंच केली असा त्याचा दावा होता. नदीला रात्री झालेल्या चकमकीत एकूण एक माणूस जखमी झाला आहे असं त्यानं बाबरखानाला सांगितलं होतं. त्या सर्व लोकांच्या जखमा पाहण्यासाठीच मुद्दाम बाबरखान आला होता. जो जो जखमी दिसेल त्याला अटक करायची त्यानं तरतूद करून ठेवली होती. परंतु साराच डाव उधळला गेला. आपसात मारामारी करून सर्वच मांग जखमी झाले आणि बाबरखानाची निराशा झाली. त्या रात्री सर्व मांग लोकांना बोलावणे करण्याऐवजी सर्वांना सकाळी सूर्योदयालाच चावडीवर बोलावलं. त्यावेळी 2 फळ्या करूनच मांग गावात दाखल झाले. एका फळीचा फकीरा तर दुसऱ्याचा सावळा हा पुढारी होता आणि सर्वच जखमी होते. चावडीच्या कट्ट्यावर बाबरखान गुडगुडी ओढीत बसला होता. पाठीमागे एक बंदूकधारी शिपाई उभा होता. बाबर गुडगुडीचे मंद झुरके मारून तोंड एकदम पसरून धूर सोडित होता. त्याचा गिड्डा देह खाली बसल्यामुळे अधिकच रुंदावला होता. त्याच्या काळ्या चेहऱ्यावरील दाट भुवया, सणसणीत मिशा, लांब दाढी आणि डोकीचे ताठ केस यामुळे त्याची भीती वाटत होती. सावळा एकदम पुढं झाला. त्यानं आपला जखमी उजवा हात डाव्या हातानं धरून फौजदाराला रामराम केला आणि जवळच बैठक मारली. सावडीत विष्णुपंत कुलकर्णी, शंकरराव पाटील व इतर बडी मंडळी गंभीर चेहरे करून बसली होती. धुराचा लोट सोडून बाबरखान समोर बसलेल्या सावळाकडे रागाने पाहत म्हणाला, "काय रे, मी कसा दिसतो तुला? खरं सांग." "अस्वालावानी दिसता सरकार," सावळा उत्तरला. त्याचं ते उत्तर ऐकून डेरा चरकला. सर्व लोक भयभीत होऊन पाहू लागले. "तुला माझी भीती वाटत नाही?" "नाही सरकार." "का वाटत नाही?" "मेल्याला मेंढरू वाघणीला भीत नसतं रावसाहेब." "खरं आहे तुझं," बाबरखान म्हणाला. "रात्री मारामारी का केली रे?" "मी वाईच दारू घेतली म्हणून फकीराला राग आला. त्यानं मला काठी मारली, मग झाली चुप्पी." सावळाने एका दमात सारं सांगून टाकलं. बाबरखान पुढं काहीच बोलला नाही. त्यानं पुढं कसलीच चौकशी केली नाही. दुपारी राहुटी उठवून तो रवाना झाला. आणि त्यानंतर राधाला समजलं की ती मारामारी केवळ नाटक होतं. वारणेच्या काठी मळीला झालेल्या जखमा पाहून आपण अडकू म्हणून फकीरानं मुद्दाम मारामारी केली होती. त्या प्रसंगाची आठवण होऊन राधा बेचैन झाली. गावातील आयाबाया राधाला सल्ला देत, "फकीराचं लग्न करून टाक. सर्वात मोठा उपाय हाच आहे. एकदाचं लग्न झालं की हा सुतासारखा सरळ होऊन प्रपंच करू लागेल." पण ते राधाला पटत नव्हतं. कारण त्याच्या बापाचा, राणोजीचा इतिहास ती विसरली नव्हती. पेढ्याची पुडी कमरेत खोचून त्यानं जीव दिला होता. त्याचीच औलाद. त्याचं लग्न झालं काय न झालं काय सारखंच. 15 दिवस झाले आणि एके दिवशी चिंचणीकर पिराजी आला आणि राधाला म्हणाला, "अक्का, तू 12 वर्ष गाव सोडून कुठं गेली नाहीस. एकदा चल चिंचणीला, राहा 4 दिवस नि ये मग." "नाही र बाबा," राधा म्हणाली. "घरात आत्या हायती, त्यांच्यानं कामं होत नाही नि या घरात भूत नाचतंय, त्याला कुठं सोडू?" "त्याची नको काळजी करू," पिराजी म्हणाला. "तू आत्याला बी घे संग आणि चल. फकीराची काळजी करू नका, त्या भूताला मी मंतीर मारतो." पिरानं फारच आग्रह केला आणि एका चाकोरीत कैक वर्ष काढून कंटाळ आलेली राधा चिंचणीला गेली. ती राहीलाही घेऊन गेली. ऐन डोंगराच्या पायथ्याला पर्बती मांगाचं घर होतं. अगदी सह्याद्रीच्या कवळ्यातच चिंचणी वसली होती. सभोवतालची घनदाट झाडी, उंच डोंगर, बाजूला असलेलं कुरण राधाला ते सारं नवनवच वाटलं. त्यात पर्बतीचा संसारही नेटका होता. पिराजी, त्याची बायको, एक मूल आणि नुकतीच वयात आलेली पिराजीची बहीण सरूबाई.
60 वर्षांचा म्हातारा परबती आणि म्हातारी ही सारी माणसं एका माळेत ओवलेल्या मण्यांसारखीच वागत होती. 2 दिवस सरूबाईची आणि राधाची चांगली ओळख झाली. फकीराची आई म्हणून परबती मोठ्या आदरानं तिच्याकडे पाहू लागला. एकदा दोनदा तो बोलता बोलता बोलूनही गेला. बाई, तू साधी नाहीस, तू एका वाघाची आई हायस. हे ऐकून राधाच्या अंगावर मुठभर मांस चढल्यासारखं झालं. फकीराबद्दल तिला अभिमान वाटू लागला. परबतीचा तो संसार, ते घर, पिराजीचं मूल हे सारं पाहून राधाच्या मनात नवाच विचार घोळू लागला. जर फकीराचं लग्न केलं तर त्यालाही मूल होईल, तोही संसाराला लागेल. आणि आयाबाया सांगतात तसंच का होणार नाही? लोक म्हणतात स्त्री ही पुरुषाची वेसण असते. मग आपण फकीराला? राधाला सरूबाईचा गोड स्वभाव, रंगरूप सर्व काही पसंत पडलं. ही सरू आपली जर सून झाली तर उभ्या गावात उजवी ठरेल असा विचार करून एके दिवशी तिनं पिराजीला बाजूला नेऊन आपला हेतू सांगितला. पिराजी, एक गोष्ट बोलू? अक्का, इचारू न ग, मला माग. पिराजी म्हणाला. माझं डोसकं कापून पायावर ठेवेन मी. न ग मला डोसकं तुझं, राधा म्हणाली. मला सरू देऊन टाक, मी फकीराचं लगीन करते. तुला सून पटली? हो, पटली. रूपानं, रंगानं, गुणानं, साऱ्यानं बाबा. मग लगेच घेऊन जा आणि लाव लगीन बरं. म्हणजे तू नामाने राळाच, बरा आहेस की. मग मी काय करू ते सांग. तू ह्या लग्नात काय करणार? काय करू? बोलिवलंस तर पोळ्या खाईन. म्हणजे माझ्या आयत्या पोळ्या खाणार तू? मग सांग काय करू ते. लग्नाचा तू किती खर्च करणार? लगीनच करून देऊ. नवं, लगीन माझ्या दारात झालं पाहिजे. मग सारं सामान घेऊन येतो आणि तिथं करतो. मग जमलं, राधा हरखून म्हणाली. बाबासनी विचार सांजला. त्याला काय विचारायचं? पिराजी म्हणाला. तयारी कर, सारं लागल ते गाडीत भरीत चल. नवरी तुझी, नवरा तुझा, हे घर बी तुझं. राधाचा आनंद गगनात मावेनासा झाला. आणि जेव्हा संध्याकाळी ही गोष्ट परबतीला व इतरांना समजली तेव्हा सर्वांचे चेहरे हर्षानं मोहरले. सरू लाजून चूर झाली. फकीराचं लग्न निश्चित करून राधा जल्दीनच परतली. फकीराच्या कपाळाचं बाशिंग आपण आता लवकरच पाहणार या गोड विचारात त्या सासू सुना देहभान हरपल्या होत्या. आता आपण सासू आणि आजे सासू होऊन सून आणि नाचसून या दोघे आपल्या हाताखाली घेणार. केवढं हे आपलं नशीब, या कल्पनेनं राहीबाई मनातल्या मनात हसत होती. राधाबाई आणि राहीबाई दोघी वऱ्हाडला आल्या. पिराजी त्यांना पोहोचवण्यासाठी गाडी घेऊन निघाला होता. तो बैलांना सारखा दाबीत होता. ऐन दुपारी त्यानं कृष्णा गाठली आणि भाकरी खाण्यासाठी वाळवंटावर गाडी सोडली. कृष्णाकाठच्या आमराईत दूर दूरचे वाटसरू बसले होते. कोणी जेवण करीत होते, कोणी चुली पेटवून पीठ मळत होते, तर कोणी भाकरी खाऊन सावलीत आराम करीत होते. राधा, राही, पिराजी यांनी दुपारचं जेवण त्या सावलीत उरकलं. त्याचवेळी दूर कुठंतरी तापसरीचा भयंकर रोग आला असून मुंगीप्रमाणे माणसं मरत असल्याचं ते वाटसरू एकमेकात बोलताना राधानं ऐकलं आणि तिचं काळीज चरकलं. 1-2 दिवसाच्या तापात माणूस मरतं हे ऐकून तर तिला भीतीच वाटली. फकीराच्या लग्नाच्या कल्पनेनं मोहरलेलं तिचं मन ही तापसरीची बातमी ऐकून काळवंडलं. ती खिन्न झाली. तिला त्या आमराईत बसवेना. तिनं पिराजीला सांगून गाडी जुंपली आणि घर जवळ केलं. आली आली म्हणता कार्तिक पौर्णिमा आली. सर्वत्र तुळशीची लग्न लागली आणि मग लग्नसराई सुरू झाली. पहिलीच तिथी धरून राधानं फकीराचं लग्न उरकून घेतलं. भोवतालच्या 20 गावात कुणाचं झालं नसेल असं फकीराचं लग्न झालं. इंग्रजी लष्कराला हुलकावण्या देत स्वतः सत्तू 200 माणसांसह लग्नाला आला होता. त्यानं सुरती रुपयांनी नवरा नवरीची ओटी भरली. उभा गाव फकीरावर तांदूळ टाकायला राधाच्या दारात आला. स्वतः विष्णूपंत, शंकरराव पाटील ह्या मंडळींनी देखरेख केली आणि त्यावेळी प्रत्येकाच्या डोळ्यांपुढं माळानं गबऱ्याला घेऊन दौडत येणारा राणोजी तरळला. दौलती आणि राहीबाई यांनाच वरबाप वरमाईचा मान मिळाला. त्यांनीच मळवट भरला. राधा विधवा होती, परंतु ती आनंदात होती. तिला कुंकवाचं दुःख वाटत नव्हतं. सावळा तर मुख्य कारभारी होता. घमांडी, मुरा, बळी, साधू ही मंडळी आलेल्या पाहुण्यांची उस्तवारी करीत होती. फकीराच्या कपाळी 5 दिवस बाशिंग ठेवायचं असा राधाचा निर्धार होता. नवरा नवरी बरोबर गेली. सर्व थोरांना मान दिला आणि लग्न संपलं.
आपण एक महान कार्य पार पाडलं असं राधा, दौलती, राही यांना वाटलं. दौलती आणि राहीबाई यांनी बोलून दाखवलं. आता फकीराचं बाशिंग ह्या डोळ्यांनी बघितलं. आता ते कवाबी झाकू दे, आम्ही तयारी केली आहे. कार्तिक महिन्यापासून वैशाखापर्यंत 6 महिने फकीरा घर सोडून कुठंही गेला नाही. राधाचं काळीज डोंगरा एवढं झालं. लग्नाला आलेली सरूबाई 4च दिवस माहेरी जाऊन लगेच परत आली होती. ती राधाला काहीच काम करू देत नव्हती. सारं घर एकटीच आवरीत होती. त्यामुळं आम्ही जे पूर्वी कष्ट काढले त्यासाठी आता देवानं आम्हाला सुखच द्यायला विचार केला आहे असं राधा, राहीबाई, दौलती यांना वाटू लागलं होतं. परंतु आता साधूवरही 4 तांदूळ पडलेले पहावे हा विचार काही त्या तिघांना सोडित नव्हता. 6 महिन्यांपूर्वी दूर कुठंतरी चालू झालेली तापसरी आता अगदी जवळ आल्याची बोलवा सुरू झाली होती. लोक काजबारले होते. मरणाच्या भयंकर कल्पना त्या खोऱ्यातून प्रत्येक माणसाच्या मनात नाचत होत्या. त्यातच गावाच्या गावं, घरच्या घरं बसल्याच्या कथा एक दुसऱ्याला सांगत होते. आणि ते खरंही होतं. ती साथ अतिउग्र स्वरूप धारण करून इंच इंच जमीन व्यापीत पुढं पुढं सरकत होती आणि गावात साथ पसरताच भरला संसार जिथल्या तिथं टाकून लोक सैरावैरा पळत होते. जणू त्यांच्यासाठी भयंकर वनवास लागला होता. जो पळत नव्हता तो निश्चित मरत होता. 100त फक्त 10च कशीबशी वाचत होती. मरणाऱ्यांना पुरण्यासाठी माणसं उरत नव्हती. घरातील सर्वच माणसं एकदम तापसरीचं भक्ष होत होती. मग त्या घरात कोण मरण पावला हे पाहण्यासाठीही कुणाला शुद्ध उरत नव्हती. त्या भयंकर साथीची बातमी ऐकून राधाचं काळीज पुन्हा चरकलं. दौलती हबकला. राहीबाई घाबरली आणि त्या तिघांच्याही पुढं एकच प्रश्न नाचू लागला. आम्ही कुसळं वाढवून मेरू घडवला, पण आता ह्या तापाच्या साथीत तो मेरू टिकाव धरणार का? ही साथीची भयंकर भीती पाठीवर टाकून माणसं कसा तरी धीर धरत होती. परंतु पुन्हा दुसऱ्या एका तितक्याच भयंकर संकटानं मानवावर आक्रमण सुरू केलं. ज्येष्ठ महिना मागं गेला. मृग नक्षत्र निघालं. माणसांनी चपळाई करून आपापल्या जमिनी पेरून टाकल्या आणि येणाऱ्या साथीला तोंड देण्यासाठी मनाची तयारी केली. आकाशात ढगांनी प्रचंड धडपड केली. अकराळ विक्राळ ढग गगनात जमले व लगेच लोळत दूर निघून गेले. एकही थेंब पृथ्वीवर पडला नाही. मृग नक्षत्र कोरडं ठाण निघून गेलं. मृग नक्षत्रानं दगा दिला, पण पुढील नक्षत्र काही असंच कोरडं जाणार नाही असा विचार करून माणसांनी कोलमडणाऱ्या मनाला आशेचा धीर दिला. पण दुसरंही नक्षत्र आलं तसंच निघून गेलं. मग मात्र हाहाकार उडाला. आषाढ कोरडा गेला आणि धूळ उडू लागली. वळवानं उगवलेली गवतं मातीत एकरूप झाली. मातीत पेरलेलं बी पाखरांनी उकरून खाऊन त्याचा माग बुजवला आणि भयंकर दुष्काळ सुरू झाला. सुंदर प्रदेश भकास झाला. एक भयंकर आग सर्व काही जाळून जावी तशी स्थिती झाली. माणसं हंबरू लागली. गुरं हाडं चिंध्या खाऊ लागली. रोग, दुष्काळ आणि मृत्यू हे हातात हात घालून सर्वश्रेष्ठ मानवतेला चिरडीत निघाले आणि मृत्यूचं उग्र तांडव वाटेगावच्या समीप आलं. उपाशी माणसांवर साथीनं सहज कब्जा केला. घरच्या घरं कणू लागली. दुष्काळानं केवळ हाडांचे सापळे केलेली माणसं गारद करायला मृत्यूला सोपं झालं. वाटेगावात माणसं मरू लागली. 10 दिशांना अंधार दाटला. लोकांना वालीच उरला नाही. सुरुवातीला मसणवटात काही चिता जळाल्या, पण लवकरच लाकडांची टंचाई आली आणि मग मढी माती आड करण्याची सर्वांवर पाळी आली. परंतु लवकरच तोही प्रश्न बिकट झाला. दुष्काळातील उपासमारीनं अस्थिपंजर झालेल्या माणसांना दुसऱ्यासाठी खड्डा खणणं अवघड झालं. मग एका एका गोरीत बसतील तितकी मढी गाडली जाऊ लागली. आणि मग डोंगरातील कोल्हे, लांडगे यांनी गावदरीला स्थळ दिला. वैरण न मिळाल्यामुळे मेलेली गुरं खाऊन गावची कुत्रं माजली आणि सर्वत्र कोल्ह्या कुत्र्यांचं राज्य प्रस्थापित झालं. उभा मांगवाडा साथीनं कणहत पडला होता. जे कोणी उभे होते ते पोटासाठी धडपडत होते. म्हातारी टाचा घासून खळ्या खणीत होती आणि राधाबाई व सरू घरी दाणे दळून घरोघर तरवडी पुरवीत होत्या. आजाऱ्यांची सेवा करीत होत्या. जे काही जवळ होतं ते शेवटपर्यंत मागवाड्यात सर्वांना चारून मग एकदम आपण सर्वच उपाशी मरायचं असा त्या दोघींनीही निर्धार केला होता. आणि फकीरा, सावळा, साधू, मुरा मरणाऱ्यांसाठी गोरी खणून हैराण झाले होते. एकट्या मांगांचीच नव्हे तर उभ्या गावाची मढी पुरण्याचं काम त्यांच्याकडे आलं होतं. मरणानं जातीभेद नष्ट केला होतं. फकीरा नुकताच येऊन बसला होता. सरू व राधा याही आल्या होत्या.
दौलती व राहीबाई एका जागी बसून कोण कोण मेलं याची चौकशी करीत होते. मोक्या आला. म्हणाला, दाजी हाय काय? हाय, या, फकीरा म्हणाला. आता कशाला येऊ, चिंगा म्हातारी गेली. मग चला तर, असं म्हणून फकीरा उठला. सर्वांनी चिंगा म्हातारीला मातीआड केलं आणि ते परत फिरले. वाटेत चालता चालता मुरा म्हणाला, दाजी ही म्हातारी जगली असती. मग तिला काय जीव नकोसा झाला? सावळानं खवचटपणं विचारलं आणि मुरा म्हणाला, अण्णा वाचवून माणूस मरतय. म्हणजे कसं? फकीरा हुंकारला व मुरा म्हणाला, मांगवाड्यात आज या घडीला चिपटभर दानं नाही ती. माझ्यानं हे हाल बघवना. मग काय करायचं? फकीरानं विचारलं. काय करता येत नाही, मुरा उद्गारला. बोलत बोलत ते सर्व पांदीला आले आणि मांगवाड्याकडे वळून चालू लागले. मध्येच थांबून फकीरा म्हणाला, तुम्ही जावा आणि एकूण एक माणूस जमून बसा, मी गावात जाऊन येतो. असं म्हणून तो झरकण पांदीनं गावाकडं निघाला. त्याची सर्व गात्र बधीर झाली होती. तो विष्णुपंत कुलकर्ण्यांच्या वाड्यापुढं कधी आला हे त्याच्या लक्षात आलं नाही. समोर वाडा पाहून तो एकदम भानावर आला. काळोखानं विष्णुपंतांचा तो प्रचंड वाडा गिळंकृत केला होता. सर्वत्र अंधारानं आपलं अस्तित्व प्रस्थापित केलं होतं. गावात हू की चू होत नव्हतं. मधून मधून एखादा घरी रडण्याचा हलकल्लोळ उसळत होता, पण रडणाऱ्यांनाही रडण्यासाठी तकवा नव्हता. क्षणभरच ओरडून मग पुन्हा सर्व काही शांत होत होतं. मध्येच कुत्री दीर्घ सूर काढून रडत होती. त्यामुळे गावात भेसूरता अधिक उग्र होत होती. फकीरा वाड्याच्या ढेलजेत येऊन थांबला. देवळीत जळणाऱ्या निरांजनाचा मंद प्रकाश त्याच्या मजबूत देहावर थरारला. फकीरानं हाक मारली, आबासाहेब. कोण? फकीरा. पंत गडबडीनं मधल्या अंगणात आले. पंतांच्या वयानं आता 60 गाठली होती, पण त्यांचा धिप्पाड देह अजूनही दणदणीत होता. प्रचंड मस्तकावरचं टक्कल, रुंद गर्दन, टपोरे डोळे आणि पल्लेदार शुभ्र मिशा यामुळं पंत एखाद्या ढाण्या वाघाप्रमाणे दिसत होते. त्यांचा आवाजही गुहेत वाघ गुरकल्याप्रमाणे गंभीर होता. फकीरा पुढं होऊन एकदम पंतांपुढं थांबला. त्यानं आपले कठीण मजबूत हात पाठीमागं धरले होते. त्याचे रसरसणारे डोळे पंतांवर स्थिरावले. त्याचा रुबाबदार चेहरा घामाने डबडबला. तो मनातल्या मनात शब्द शोधू लागला, पण पंतांनीच सुरुवात केली. मांगवाड्यात नि महारवाड्यात काय चाललं आहे? त्यांच्या करारी नेत्रात चिंतेचा भाव तरळला. देवळीत जळणाऱ्या निरांजनाकडे पाहत फकीरा म्हणाला, मांगा म्हारांचा वंशच उरत नाही आबा. आत्तापर्यंत किती माणसं दगावली? 4 दिवसात बारीक मोठी ईस. फकीरा पुटपुटला. त्याचे शब्द अंधारात चडफडत गेले. मग तुझं म्हणणं काय आहे? पंतांनी पुन्हा प्रश्न केला. फकीरा ओठांवरून कोरडी जीभ फिरवीत म्हणाला, भाकरी भाकरी करून पोरांचं चरफडून मरणं आणि त्यांचा तो हंबरडा आता माझ्यानं ऐकवना. ढेकळावानी काळी जिरगाळते माझं. फकीराच्या पापडीत देवळीतील त्या निरांजनाच्या प्रकाशाचे कण लोंबकळू लागले आणि त्यानं गरकन मान फिरवून आसू दडवले. तसं नाही, पंत समजावणीच्या सुरात म्हणाले. धीरानं घ्यायला पाहिजे आता फकीरा. आबा, फकीराच्या काळजातून कढत बोल आला. माग म्हार भोपळीचा आणि करडूचा पाला खाऊन जगतोय, पण जमना. नुसती उपासमार असते तर पोट बांधून काळी शाबूत ठेवलं असतं, पण ह्या साथीनं कडेलोट केलाय आमचा. फकीरानं पुढचे शब्द गिळून घेतले आणि पंतांकडे पाहिलं. पंतांनी पुन्हा तोच प्रश्न केला. मग आता पुढं काय? पंतांचा धीर गंभीर आवाज वाड्यात घुमला आणि फकीरा मंद स्वरात म्हणाला, तुम्हीच सांगा. मी काय सांगू? गाव दुष्काळाच्या दाढेत आहे हे मी सरकारात कळवलं आहे, परंतु टीचभर चिठ्ठीनं त्याचं उत्तर नाही आणि मी म्हणजे केवळ मृतांची नोंद करणारा झालो आहे. मग आमासनी धनी कोण? फकीराचा स्वर वैतागला. कोण कोणाचा धनी नाही. पंत चटकन बोलून गेले. माझ्याही भोवती आक्रोश सुरू आहे. मी संकटात आहे, परंतु माझं स्पष्ट मत आहे की तुम्ही जगलंच पाहिजे. मरणापेक्षा आज जगणं हे महत्त्वाचं आहे. पण आबा कसं? फकीरा अधिकच चिडक्या सुरात उद्गारला. जसं जमेल तसं. पंत खटकन बोलले. काहीही करा पण जगा. त्यांनी झेप घेऊन निरांजनाची वात वर करून मोठा प्रकाश केला.
प्रकाशाची पाचर अंधारात खोल गेली अन अंधार थरारला. मग आम्ही काय करावं? फकीरानं गोंधळून पुन्हा प्रश्न केला आणि पंतांचा चेहरा बिथरला. त्यांच्या आवाजात अधिक कडवटपणा आला. ते मला कळत नाही. पंत गळ्यातील जाणव्याला करकचून तिढा देत म्हणाले, तुम्ही कुत्र्यासारखं मरू नका, हेही दिवस जातील. पंतांच्या मुखातून शब्दांऐवजी निखारेच बाहेर पडले आणि फकीराच्या अंतःकरणात धैर्याचा महासागर लाट उसळीत उठला. त्यानं पंतांपुढं हात टेकला आणि तो उठून म्हणाला, आबा मी जातो. जा, उकिरड्याचा पांग फिटतो आणि तुम्ही तर माणसं आहात, माणसं. पंतांनी फकीराला निरोप दिला. काजळी झाडताच ज्योत प्रखर व्हावी तद्वत फकीराचं मन उजळलं. गगनाला गवसणी घालण्याची प्रबलता त्याच्या छातीत निर्माण झाली. त्याच्या तरुण पायात विजेप्रमाणे हिंमत संचारली. तो चिखल तुडवावा तसा अंधाराला तुडवीत बेभान होऊन मांगवाड्याकडे विद्युत गतीनं निघाला. तुम्ही जगलंच पाहिजे, हे पंतांचे शब्द त्याच्या डोकीवर घण घालीत त्याच्याबरोबरच धावत होते. त्या शब्दांचं काहूर उठलं होतं आणि ते जणू फकीराला लोटीत सुटलं होतं. मांगांची आणि महारांची ती 200 घरं त्या काटेरी निवडुंगाच्या कड्यात गांगरून बसली होती. गंभीर शांतता नांदत होती. वाऱ्याच्या झपाट्यानं ते निवडुंग करकरत होतं. जणू काही वातावरण दाणेच खात बसलं होतं. मध्येच एखादं घुबड घुतकार करून भीतीला उठवीत होतं. तिथं माणसाचं अस्तित्व निशब्द त्या काट्यात रांगत होते. फकीराच्या दारापुढच्या लिंबाखाली जेवढी उभी माणसं होती तेवढी जमून फकीराची वाट पाहत होती. या निकराच्या समयी पंत काय सांगणार हे ऐकण्यासाठी त्यांची मनं उत्सुक झाली होती. जे अगदी जेर झाले होते नि भुकेनं वाकले होते ते मनात म्हणत होते, पंतांच्या मनात देव शिरावा आणि त्यानं पंतांना सांगावं, ह्या गरिबासनी देव घरात असल नसल ते. तर कोणी अंधारात फकीराच्या वाटेकडे रोखून पाहत अंदाज बांधित होते. फकीरा येताना 25 पोती जोंधळे घेऊन यावा. फकीराचं पंतांवर भलतंच वजन आहे. पंत फकीराचा बोल वाया जाऊ देणार नाहीत आणि यावेळी पंत नक्कीच माग महार मरू देणार नाहीत. असे नाना तर्क करीत माणसं फकीराची वाट पाहत होते. त्यांच्या डोळ्यातील बुबळं कार्यक्षम झाली होती. मन सारी दुःख विसरली होती. पंत काहीतरी करतील या एकाच आशेनं त्यांच्या रक्तबंबाळ मनांना हुरूप आला होता. आपला निर्वंश होणार ही भीती पार विसरून आता ते अंधारातून त्यांच्याकडे येणाऱ्या धान्याच्या पोत्यांचा हिशेब करीत होते. इतक्यात अंधारातून एक धिप्पाड आकृती प्रचंड काठी टेकीत अंगावर घोंगड्याची खोळ घेऊन त्या झाडाकडे येताना सर्वांना दिसली. आला फकीरा असं मनात म्हणून सर्वच सरळ बसले. ती कानांची कवाडं खाडकन उघडली गेली, परंतु दुसऱ्याच क्षणी ते निराश झाले. ती आकृती त्यांच्याजवळ येताच तो फकीरा नव्हे हे लक्षात येऊन कोणीतरी विचारलं, कोण हाय? मी तायनू म्हार हाय गा. अंधारात सर्व वळवळ झाली. पुन्हा सर्व नरमाईनं कणले, काय तायनूबा, कसं? सारीच माणसं वळीनं निजवून आलोय, तायनू गंभीरपणे म्हणाला आणि बहिरूनं विचारलं, म्हाताऱ्याचा ताप उतरला का? ह्या तापाला औषधच नाही. सावळाचा आवाज चरफडत आला. तायनू म्हणाला, या तापावर एकच औषध आहे. कंच कंच? जवळजवळ सर्वांनीच तो प्रश्न एकदम विचारला आणि मग तायनू महार म्हणाला, भाकरी. भाकरीचं नाव ऐकताच सर्व पुन्हा खिन्न झाले. त्यांचं जगणं मरणं भाकरीत होतं आणि तीच त्यांना मिळत नव्हती, नव्हे दिसत नव्हती. केवळ कोरडी भाकरी मिळावी यासाठी ती माणसं चरफडत होती. एवढ्यात फकीरा आला. त्याबरोबर सर्वांनी कान टवकारले. त्यांचे चेहरे गंभीर झाले. पटकुरं झटकून काही जण किंचित पुढे सरकून बसले. मग सर्वांनी आपले निश्वास रोखून धरले. सर्व डोळे फकीरावर स्थिर झाले आणि लिंबाच्या मुळीवर बैठक मारून फकीरा म्हणाला, हां बोला का? तायनू महार पुढं सरकत शांतपणे म्हणाला, काय म्हणलत पंत? त्यांनी जगाया सांगितलंय, फकीरा म्हणाला. पण कोरड्या बोलानं आम्ही कसं जगायचं? सावळ्या बसल्या जागचा उठून बोलला आणि जरा पुढं येऊन पुन्हा बसला. खरं हाय ते, फकीरा म्हणाला. आपण कुळकर्णी एकाच वाटेवर वाटचाल करतोय. मात्र फरक एवढाच की आपण आधी पोचणार नि पंत वाईच मागणं त्याच जागेवर येणार, म्हणजे मरणार. आलं का ध्यानात? मग आमची वाट काय? म्हणजे आम्ही मेलं पाहिजे, किवंडा हरिमहार ओरडला. नाही, आम्ही जगलंच पाहिजे, फकीरा खेकसला. अरे पर कसं?
सावळानं मान वाकडी करून विचारलं. कोंडी महार खांद्यावर ताऱ्या घेऊन उभा राहिला. त्यानं हात जोडून विचारलं, पांडुरंगा इठ्ठला, माझी 2 पोरं घडीची सोबती हायती. त्यांच्या पोटात आज 2 दिवस शिपीभर बी तरवणी नाही. आता मी काय करू? मी म्हणन तसं करा, फकीरा ताडकन उठून ओरडला. काय करू? बोला दाजी. सर्व कंठातून एकच प्रश्न बाहेर पडला आणि त्या सर्व गोंगाटावर मात करीत फकीरा म्हणाला, पंतांनी सरकारात अर्ज केलं, पण सरकार उत्तर देत नाही. मारुतीवाणी तोंडाची माणसं बघून आमासने वाटलं हे मारुतीच्या वंशाचं राज आहे. पण आता मात्र असं वाटतंय की हे कुंभकर्णाच्या अवलादीचं राज आहे. आपण तलवार घेऊनच ह्यांच्या उरावर नाचलं पाहिजे. हे फकीराचे निर्वाणीचे शब्द त्या काळोखाचं ऊर चिरीत दूर गेले. फकीरा चपळाईनं घरात गेला. त्याच्या पाठोपाठ राधा, दौलती, राहीबाई, सरूबाई हेही घरात गेले. फकीरा त्वेषानं पेटला होता. त्यानं देव्हाऱ्याकडे झेप घेऊन ती तलवार हातात घेतली. हीच तलवार धरून राणोजी शिगावच्या भर जत्रेत निर्भय झाला होता. हीच तलवार धरून फकीरानं खोताचा हात तोडला होता. फकीरानं मग आईच्या पायांवर डोकं ठेवलं. राहीबाई आणि दौलती यांच्या क्रोश पायांना मिठी मारून सद्गदित होऊन तो म्हणाला, आई, थोरली आई, आबा, मी मरून ही मरणारी माणसं जगवणार, मला अडवू नका. मग त्यानं सरूबाईच्या पाठीवर हात फिरवून म्हटलं, हबकू नग, सांभाळ सारं, आणि तो बाहेर पडला. त्याच्या हातातील ती नंगी तलवार बघून सर्वांच्या छातीत हत्तीचं बळ खवळून उठलं. क्षणभर हालचाल झाली. फकीरा एक एक नाव उच्चारू लागला. साधू, बळी, मुरा, केरू, सावळुनाना, घमांडी, तायनू महार, केसू महार, सुकाना, भाना आणि ज्याच्या पायात बळ आणि उरात हिंमत असल त्याने एका बाजूला व्हावं. त्याचा हुकमी आवाज ऐकणाऱ्याच्या उरात शिरू लागला आणि प्रत्येक हृदयातून हुंकार निघू लागला. घोंगावत आग्यामोहळ उठावं तद्वत 150 माणसं उठून बाजूला झाली. अंगात त्वेष चढून बेभान झालेल्या सावळानं डोकीवरचं घोंगडं हवेत भिरकावून शड्डू ठोकला. उभं राहू नका, हत्यारं घ्या, हत्यारं उपाशी मरत्यात. फकीरा म्हणाला, हो, हत्यारं घ्या. क्षणभर धावपळ झाली. कुऱ्हाडीचे दांडे ठोकून बसले. तलवारी झळझळल्या. मग म्हाताऱ्या कोताऱ्यांना उद्देशून फकीरा म्हणाला, आम्ही येईपतूर तुम्ही मढ्यासने पाणी पाजून जतन करा. उद्या सकाळी अन्नाचा ढीग लावतो हतं, घाबरू नका. आकाशात गडद काळोखात 2 चांदण्या मंद लुकलुकत होत्या. त्यांचा चोरटा प्रकाश फकीराच्या तलवारीच्या पात्यांवर पडून ती तलवार उग्र भासू लागली. फकीरानं आकाशात दृष्टी रोखून रात्रीचा अंदाज घेतला आणि तो चालू लागला. त्याच्या पाठीमागं 150 हत्यारं चकाकत निघाली. उरलेली माणसं आपापल्या घराकडे गेली. गबऱ्याला तरी घेऊन जा, राधा काळीज कठीण करून म्हणाली आणि खटकन थांबून फकीरा उत्तरला, नग, त्याला आताची दौड निभणार नाही, तो थकलाय. आणि त्याबरोबर गोठ्यात गबऱ्या खेकाळला. त्याच्या त्या खेकाळण्याचा आवाज त्या निवडुंगात निनादला. राधाचं काळीज निर्धास्त झालं. जणू गबऱ्यानं घाबरू नको, फकीरा विजयी होऊन येणार असा तिला धीरच दिला. गावाबाहेर पडून माळाला लागल्यानंतर सावळानं आपली चाल वाढवून ती फकीराशी जुळवली आणि त्याच्या पार खांद्यापाशी तोंड नेऊन तो म्हणाला, दाजी, आपण कुठं जायचं? माळवाडीच्या मटकऱ्याला लुटाया. फकीरा उद्गारला आणि वादळाप्रमाणे समोर पाहत धावत निघाला. मग सारेच धावू लागले. त्यावेळी माळवाडी शांत होती. कोपीत एखादा म्हातारा बसावा तशी ती डोंगराच्या खोऱ्यात बसली होती. तिच्या डोकीवर ती काळी रात्र नाचत होती. गावाच्या एका टोकाला तो मटकऱ्याचा चिरेबंदी वाडा वाळीत टाकल्याप्रमाणे फटकून उभा होता. त्या वाड्याच्या त्या चिरेबंदी भिंतींवर अंधार टकरत होता. फार पूर्वी एका राजानं एका पुजाऱ्याला एका प्राचीन मठाची देखरेख ठेवण्यासाठी 14 गावं इनामं दिली होती. तेव्हापासून आजपर्यंत त्या 14 गावांच्या इनामावरच त्या मठाचा खर्च चालला होता. परंतु त्या 14 गावांच्या जमिनीसाठी आणि त्या दौलतीसाठी त्या गावात भलतेच होड लागून आजपर्यंत कैकांचे खून पडले होते. एक दुसऱ्याचा खून करून त्या मठाच्या मालकीसाठी आपलं दत्तक घालीत होता. आजही त्या प्रचंड वाड्यात 5 मालकिणी आपलं रांडपण रेटीत होत्या. तिथं पेवात किडे नांदावे तशी माणसं नांदत होती. मटकऱ्याच्या त्या चौसोपी वाड्यात प्रत्येक खांबाला दाण्याची एक कणगी उभी होती. कैक पेवात धान्य सडत होतं. बाहेरच्या त्या कणगी सारख्या लावून खांबाशी जखडून उभ्या केल्या होत्या.
जागोजाग शिकारी कुत्री खुरमुंडी घालून निजली होती. प्रत्येक कुत्र्यापाशी एक एक चाकरीचा गडी हत्यारबंद पडला होता. त्या विस्तीर्ण वाड्याच्या मधल्या अंगणात पलंग टाकून तो मटखरी निवांत निजला होता. सोप्यात शेकडो गुरं दावणीला रवंत करीत होती. तिथं निर्भय निजणाऱ्याच्या घोरण्यानं रातकिडे भयभीत झाले होते. 14 गावांचं धान्य आणि जीवन पोटात घेऊन तो दगडी वाडा सुस्कारे टाकीत होता आणि त्याच वेळी त्या दगडांना फकीराचे हात भिडले होते. 150 लोकांनी गावाची नाकेबंदी करून मठ आणि गाव यांच्यामध्ये पाचर मारली होती. सावळा, बळी, मुरा यांनी पहिला आडाणा मारायचं काम पुरं केलं होतं. गावची मुख्य वाट साधूनं दाबली होती. हातात ते तलवार घेऊन फकीरा वाड्यात शिरण्यासाठी उतावीळ झाला होता. सर्वत्र शांतता नांदत होती. जणू वादळापूर्वीची ती शांतता प्रस्थापित झाली होती. धन्यवाद.